आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता। गणेशोत्सव आणि इतर सणांमुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर। मुख्य आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। 113 ठिकाणी आमचे मतदार आमदार पडू शकतात। 20 तारखेपर्यंत कळेल किती आणि कुणी वाटोळं केलं हे 29 तारखेनंतर स्पष्ट करणार। जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही इशारा। विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार आणि वंचित पक्षाला अधिकृत चिन्ह। निवडणूक आयोगाकडून वंचितला गॅस सिलेंडर आणि प्रहारला बॅट हे चिन्ह बहाल। दादांनी बारामतीमधूनच लढावं अशी बारामतीकरांची इच्छा। कर्जत जामखेडमधून रोहित पवार नको असं स्थानिकांचं म्हणणं। आमदार सुनील शेळके यांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटामध्ये रस्सीखेच। विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात शिंदे गटाच्याच राजेंद्र जंजाळ यांची तयारी सुरू। मध्य विधानसभेची जागा लढवण्यासाठी जंजाळ इच्छुक। महाविकास आघाडीकडून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर। यातून वेगळं राजकारण दिसतं। ठाकरेंनी सावध राहावं। शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेल्या पत्राची चर्चा। काँग्रेस विदर्भामध्ये 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार। विदर्भामध्ये काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक पसंती। संभाव्य मतदारसंघात काँग्रेसच्या बैठका सुरू। सूत्रांची माहिती। विधानसभेमध्ये पूर्व विदर्भामध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेल यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश। सोबत येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय लढणार। जे आम्हाला अडचणीत आणतील त्यांच्यासोबतही तेच होईल। अर्जुन खोतकरांचा संभाजीनगरमधील विधानसभा जागांवरून रावसाहेब दानवे यांना सूचक इशारा।